माझं गाव माझा जिल्हा. पाटण तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे ज्वारी, भुईमूग, आंबा पिकाचं नुकसान. पुढील 2 दिवस सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. रत्नागिरीला 18 मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी तालुक्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी. 17 मे पर्यंत गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आलेल्या वळवाच्या पावसामुळे 230 घरांचं नुकसान. एका व्यक्तीचा आणि 2 जनावरांचा सुद्धा मृत्यू झाला. तर वादळी वाऱ्यामुळे 74 जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान. नांदेडमध्ये चालत्या दुचाकीवरती वीज कोसळली आहे. यामध्ये शिक्षकाचा रस्त्यामध्येच मृत्यू झालाय. खिशामधल्या मोबाईलचा डेटा चालू असल्यामुळे वीज पडल्याचा व्यक्त होतोय अंदाज. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. 4 आठवड्यामध्ये मोसमी पावसाचा प्रवास वेगानं होतोय. त्यामुळे यंदा वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होईल. भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे ऍक्शन मोडवर. मान्सूनपूर्व कामांची भंडारा शहरामध्ये बाईकवरून फिरून त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांची सुद्धा झाडाझडती घेतली आहे. बीडमध्ये 15 वर्षांच्या 10 मुली गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. बालविवाहांच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ होती आहे. आरोग्य विभागाच्या पोर्टलवरून ही गंभीर समस्या उघड. नागपूरमध्ये 46 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. नागपूर क्राईम ब्रांचनं एकाला अटक केली. धीरज मलिक असं या आरोपीचं नाव आहे. सातारा शहरामधील खासगी इमारतीवरती होर्डिंग्ज, फ्लेक्स लावणाऱ्या 38 जणांना सातारा नगरपालिकेची नोटीस. 7 दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता न केल्यास विनापरवाना होर्डिंग्जवरती कारवाई केली जाईल. नाशिकमध्ये सिपेट प्रकल्प स्थापन करण्यासाठी महसूल विभागाच्या मार्फत मिळणार विना मोबदला जमीन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. बारामतीमधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर. येत्या 21 मे पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल. तर 22 जूनला मतदान होणार आणि 24 जूनला मतमोजणी. भोंगेमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार. किरीट सोमय्या यांची माहिती. तर मुंबई 40% भोंगेमुक्त झाल्याची माहिती. अंबाबाई मंदिरासाठी परिसरामधील 4.5 एकराचं संपादन होणार. पालकमंत्री आबिटकर यांची माहिती. आराखडा मंजुरीचा अध्यादेश 8 दिवसांमध्ये येणार आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये श्वान पथकाकडून तपासणी सुरू. मंदिरामध्ये पूजेच्या साहित्याव्यतिरिक्त इतर साहित्य घेऊन जाण्यास बंदीच्या निर्णयाच्या नंतर आता मंदिर परिसरामध्ये ही तपासणी सुरू. काही सविस्तर बातम्या बघूयात. वैनगंगा नळगंगा प्रकल्पामध्ये वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश